तर मुंबईच्या लालबाग गणेश गल्ली परिसरात असणाऱ्या 15 इमारती ह्या म्हाडाकडनं धोकादायक घोषित करण्यात आल्या. म्हाडानं 79A अंतर्गत या इमारतींना नोटिसेस बजावून पुनर्विकासासाठी सूचना केली आहे. मात्र यापैकी काही इमारती ह्या न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकलेल्या आहेत. काही इमारतींचे मालक पुनर्विकासामध्ये खोडा घालतायत, तर काही ठिकाणी रहिवाशांचं एकमत होत नाहीये. त्यामुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडलाय. काही रहिवाशांकडनं म्हाडा योग्य रीतीनं आपली जबाबदारी पार पाडत नाही असाही आरोप केला जातोय. त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी. मुंबईच्या लालबाग परिसरामधील 15 इमारती म्हाडाकडनं धोकादायक घोषित करण्यात आलेल्या. विशेष म्हणजे आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि या इमारती धोकादायक घोषित केल्यानंतर स्थानिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे की आता त्यांनी नेमकं काय करायचं. म्हाडाच्या माध्यमातून या इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या, मात्र याच्या पुनर्विकासाबाबत कुठलीही पावलं म्हाडाच्या माध्यमातून योग्यरित्या उचलली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. स्थानिक काही रहिवासी आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे आणि इमारती धोकादायक आहेत, त्यांना वेगवेगळ्या कलमांतर्गत नोटिसेस मिळत आहेत, इमारती खाली करण्यासंदर्भात सांगितलं जातंय, त्यांच्या नेमक्या भूमिका आणि परिस्थिती आता काय, कारण पावसाळा तोंडावर आलेला आहे. आपल्यासोबत या सगळ्याचा पाठपुरावा करणाऱ्या विनिता राणे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय. ताई, एकूण जर आपण बघितलं या 15 इमारती संदर्भात काय घडतंय आणि या ठिकाणच्या रहिवाशांची काय अपभीती आहे? इथे ह्या 15 इमारती आहेत ज्या उपकर प्राप्त आहेत आणि म्हाडाच्या कायद्याअंतर्गत त्यांना 79A-Bच्या नोटिसेस सर्व्ह झालेल्या आहेत. परंतु हे करताना टेक्निकली म्हाडाने जसं ह्या इमारती आता BMCच्या अंडर येतात, म्हणजे BMCची लीज आहे या इमारतींवरती आणि यातल्या 15पैकी 9 इमारती ज्या आहेत त्या कोर्ट लिक्विडेटरच्या पोझिशनमध्ये आहेत. एका इमारतीने या नोटिसीला प्रतिसाद देऊन आपलं प्रपोजल म्हाडामध्ये सबमिट देखील केलं विकासकाची निवड करून, परंतु ते प्रपोजल म्हाडाने रिजेक्ट केलं आणि त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला ही बिल्डिंग सर्वप्रथम हायकोर्टातून सोडवून आणली पाहिजे म्हणून. परंतु रहिवाशांचं म्हणणं असं आहे की जर रहिवाशांनाच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत तर या कायद्याचा उपयोग काय. 15 इमारतींपैकी 9 इमारती जर ह्या कोर्ट लिक्विडेटरकडे असतील तर म्हाडानेच ह्याच्यामध्ये पुढाकार घेऊन त्या इमारती कोर्टातून सोडून घेण्याची प्रक्रिया करावी, जेणेकरून रहिवाशी 79B अंतर्गत विकासकाची निवड करू शकतील. आजच्या घडीला विकासक या इमारतींकडे टर्न होत नाही आहे, कारण कोर्टाच्या प्रोसिजरमध्ये जायला कोणीही तयार नाही. आणि ही सिच्युएशन फक्त लालबाग परळमध्ये नाही आहे, संपूर्ण दक्षिण मुंबईमध्ये 13,800 पैकी अनेक इमारती ज्या अशा आहेत ज्याच्यामध्ये लँडलॉर्ड लापता आहेत किंवा ते स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मुंबईत नाही आहेत, किंवा काही लँडलॉर्ड दुसरीकडे सेटल झालेले आहेत, काही कोर्टाच्या केसमध्ये अडकलेल्या इमारती आहेत. मग ह्या कायद्याचा तसा काहीही उपयोग होताना दिसत नाही आहे. सर, आपण जर बघितलं तर ज्या प्रकारच्या नोटिसेस लावल्या आहेत, इमारती धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत, अशात आता पावसाळ्याचे दिवस येत आहेत, तुमची नेमकी आता परिस्थिती काय आहे? आम्ही आता हा देवावरतीच आम्ही आमचं सगळं सोडलेलं आहे, कारण की इमारती एवढ्या 100 वर्ष जुन्या असल्या कारणाने ती कधी कोसळेल आणि त्याची दुरुस्ती एवढ्या चांगल्या प्रकारे झाली नाही. आमदार फंडातून रिपेअर झाले आहेत पण ती डागडुगी झाली आहे. त्यामुळे हा पावसाळा आता कसा निघेल याची आम्हाला सगळ्यांनाच काळजी वाटली आहे. काही लोक तर स्थलांतर करून गेलेही आहेत, जे आहेत त्यांनी आपला जीव हातात म्हणजे जीव मुठीत ठेवून ते आता वावरत आहेत तिथे. अशी परिस्थिती आहे आताची. पण पुनर्विकासासंदर्भात तुमची काय भूमिका असेल? आता पुनर्विकासासाठी आम्ही तयार आहोत. जो डेव्हलपर येईल, जो म्हाडाच्या ह्याच्याप्रमाणे लॉसप्रमाणे जर देत असेल तर आम्ही सगळे तयार आहोत. पण ती प्रक्रिया पुढे जातच नाही आहे, कारण की काही वेळेला रहिवाशी पण असे असतात की ज्यांचे काही डिमांड जास्त असतात, ते मध्ये अडथळा आणतात. आणि काही वेळेला लँडलॉर्डचा पण असा इश्यू असतो की तेही समाधानी नाही आहेत की जे मिळतं आहे ते घेऊन आपण डेव्हलपमेंट करावी जेणेकरून रहिवाशांचं भलं होईल, पण त्यांच्याकडून तेही होत नाही. आणि या दोघांच्या ह्याच्यामध्ये आम्ही पिसले गेलो आहोत. तुमच्या इमारतीचं नेमकं सध्याचं स्टेटस काय आहे आणि कधी म्हाडाने नोटीस लावली? इमारतीची परिस्थिती नेमकी आता काय आहे? गेल्या 79B नोटीस गेल्या 2-3 महिन्यापूर्वी लागली आम्हाला. 6 महिन्याची आम्हाला मुदत दिलेली आहे की तुम्ही बिल्डर अपॉइंटमेंट करा आणि आमच्याकडे इरिगेशन विकासचे आमच्या अप्लाय करा, इरिगेशन लेटर देऊन. पण बिल्डर पुढे आम्ही ज्या बिल्डर अप्रोच करतो किंवा एखादा बिल्डर आला आमच्याकडे बोलायला, तो बोलतो तुम्ही पहिलं इंडिकेशन पहिलं काढा बोलतो. तर ते आमच्या हातात नाही, कारण तेवढे पैसे आमच्याकडे नाहीत. तेवढे बिल्डिंगचे जे रहिवासी आहेत तेवढे श्रीमंत नाही आहेत. आम्ही साहेब इतकंचे भाडे भरून राहिलेलो इथं आम्हाला. त्यामुळे म्हाडाने जर आम्हाला मदत केली या पूर्ण कायदेशीर कारवाईमध्ये, ज्या कोर्टाने बिल्डिंग सोडवल्या, तर आम्हालाही बरोबर कोण बिल्डर येईल. बिल्डरला फक्त एवढं आहे की सर्व रहिवासी तयार आहेत पुनर्विकासासाठी, कोणाची आडकाठी नाही आहे. प्रत्येक थोडेफार असतात हवी दावी, ते चालणारच. महानगरपालिकेने हा प्रश्न योग्यरित्या हाताळला नाही तर तुमची रहिवासी म्हणून काय भूमिका आहे त्या काळात असेल? आमची रहिवाशी म्हणून भूमिका काय, आम्ही आंदोलन करू, आम्ही रस्त्यावर उतरू, मोर्चे काढू. या पलीकडे सामान्य नागरिक तर काही करूच शकतच नाही आहे ना. लोकशाहीमध्ये आम्हाला अधिकार काय आहेत?
कॉमन लोकांना अधिकार काय आहेत? आम्ही एकतर पत्रव्यवहार करू शकतो, आम्ही एकतर प्रशासनाकडे मागण्या मांडू शकतो आणि त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर रस्त्यावर उतरू शकतो. या पलीकडे आमच्याकडे अधिकार असे काहीच नाही. परंतु ही वेळ येण्याआधी जर शासनानेच आता जर नवीन कायदे तुम्ही अंमलात आणलेले आहेत तर त्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने योग्य पावलं उचलावीत हीच आमची मागणी आहे. तर आपण बघतोय पुनर्विकासासाठी शासनाकडनं वेगवेगळी कायदे आता अंमलात आणलेले आहे आणि त्या कायद्याचा सदुपयोग झाला पाहिजे आणि त्या कायद्याचा उपयोग करून या उपकरप्राप्त इमारतीतील नागरिकांचा पुनर्विकास झाला पाहिजे, इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे अशीच रहिवाशांची मागणी आहे. कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई.